हे झालं. अजून काय राहिलं बाई? एखादी गोष्ट जर राहिली ना, आत्या आज मग उपास तापासाचं ना उगाच भांडत आहे. हा हे पण घेतलं. यांचं अजून आवरलं नसन, मलाच घाई करीतात निसत्या. मस्त वातावरण झालं, एवढ्या चांगल्या ठिकाणी जायचंय बाई. हर हर महादेव. अजून हा हे घेतलं, नारळ घेतला. आत्या आत्या चला ना पटकीशीन. आणा लवकर, आणा पटकीशीन आणा. आता हे कसं घ्यायचं मग? दाखव, हातात घेते असं. हा जीव ताटते. पडायचं नाही ना ते. ते तांबण घेतले का? तामन हा कोणता आत्या? अगं तांब्याचा ते तांब्या. अयो ते राहिलं बाई, ते ठेवा तुमच्या हातात, मी ते घेते. आलेच सगळं घेतलं. चला चला ना आत्या. हा ठेवते. ते द्या आत्या माझ्याकडे, द्या लवकर. ह्याच्यावर असं ठेवलंय, तांब्या सरळ ठेवला आणि वरून ताट ठेवलंय, म्हणजे हे त्याच्यावर बरोबर लागल. ही घेतली का? काय दूध घेतलं का? खेलपटा गाडी, खेलपटा गाडी. आता तुम्ही थोडं बघू शकता की नाही बरं? चला आत्या, एक तर असल्या भारी ठिकाणी चाललोय आपण. आज तर लईच भारी वाटणार आहे बाई. काय ते पाऊस येतोय छान आणि ते सगळं सुंदर आहे ना. हा चल आता थाया थाया आमची मोरणी नाचल. आत्या मोरणी नाचायसारखंच ठिकाण आहे ते. आणि तसं पण ना नशीब लागतं अशा चांगल्या ठिकाणी जायचं सोमवारचं. चला आत्या, आलक नाही अजून? एवढं लवकर येईन वय? किती लांब आहे, पण बाहेरचं वातावरण बघा ना कसलं भारी झालंय. अगं पाऊस यायचा होता, मग तुला कळालं असतं. तुई 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 मोरणी ग नाच रे मोरा आंब्याच्या बनत, असं गाणं आठवलंय मला. नाच रे मोरा चांदबिबीच्या मालाच्या. चांदीच्या मालाच्या काय डोंगरात? हा किती छान हिरवळ होती ना. पण पाऊस पाणी पाहिजे. पाऊस पाणी जर चांगलं पडलं ना, मस्त हिरवळ पण होती आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं मला तर. रेशमे, आठवतंय तुला? काय? तुला जरा असं हुलकून आणलं होतं मी आणि सीताफळ तोडाय आणली. बघितलं का, पिकलेलं सीताफळ सापडलंय. तुम्ही लय फसवता आत्या, लय आतल्या गाठीच्या आहेत तुम्ही. ही गोष्ट नका आठवून देऊ गाड्या मला आज. पण सीताफळ खाऊ वाटले बरं आज मला. हा ना. पण आत्या सीताफळ मला खाऊ वाटले म्हणून तुम्ही काय काय बाई खुशाल मला घेऊन आलाय पोत घेऊन लयकोडीच्या. आणि ते पण डोक्यावर दिलंय. यांना रस्ता नाही कळायचा, इथून सरळ चला बरं का दादा. ते इकडून ते समोर काय आहे खराब रस्ता, तिकडून तसं वर पुढे ड्रायव्हर आहेत ते. गपचिप बस. गपचूप म्हणजे रस्ता सांगते. ऐक ना रेशमी, आता बी तुला एखादं काहीतरी मी असं गोड सांगितलं का नाही, तू तरतरा माझ्या संग लगेच येशील. मग पोट घेऊन तुमच्यावर पोट घेऊन आणि मग गठोड डोक्यावर आणि पोट असं माझ्या नातू चलशील माझ्या माग. आत्या मजा येईल. रेशमी तशीच करणार आहे. मला कळत ना, पण मी लक्ष ठेवीन. तुम्ही कधी माझ्यासोबत गोड बोलत आहे मला घेऊन जाताय. माझंच चुकलं, पण मी कसा काटा काढते बघ. कशाला शान आहे आता काटा काढायला. आत्या पिशवी घेऊ का तुमच्याकडची? नाही, तुझं गटुड तूच सांभाळ नुसतं. माझ्या नातवाचं मी गटुड तुझं सांभाळीते. ते तर आहे आत्या, आता थोडं सांभाळायचंय. हा नीट चल पुढे दगड बघ. बघते होय आत्या. हा काय वातावरण वाटत आहे बघा ना, काय पवन चक्क्या घराघरात बिघडत आहे मस्त. रेशमे, अशा वातावरणात माझ्या नाताचा किती हुशार होईल माझा नातू. हा म्हणजे नेचरला होईल, म्हणजे त्याला निसर्गाशी प्रेम असेल. मग आणि मेन म्हणजे मेडिटेशन होतंय, मन शांत राहतंय, किती छान वाटतंय बाया. हा महिनाच खरं पवित्र असतो आत्या. आणि आता तुला सांगितलं त्या दिवशी पुस्तक वाच म्हणून. हा हा वाचते ना. इकडे बघ, इकडे बघ. त्या दिवशी वाचायला लावलं आणि झोपून घेतलं. आता परत केलं तसंच मग माझी इकडे वाईट. हळू चला, पलीकड पडतान. थोडे दिवस राहिले. तोंड चालत आहे, घसरतान. काय म्हणली? घसरतान, टांगड्यावर करून जातान. काय म्हणली? अहो म्हणलं पडता आणि टांगड्यावर होत्या, म्हणजे असं टांगड्याला लागण ना पायाला.
टांगड्याच्या बांगड्या असं होत्या. म्हणायचं वर टांगल्या होत्या. नाही, असं बाई बा, कशाला बोलू मी असं. बाबा तोंडाची. आता चल जाऊ. देवा धर्माला आलो. मग आता उलट बघा माय लेकीचं कसं चालू असतंय घरात, म्हणजे भांडणं चालतं. तंडणं रुसवा फुगवा. माय लेकीचं कसं चालू. अगं बाई, अगं आत्या द्या बाई माझ्याकडे पिशवी मुरू तिकडं राहू द्या, द्या माझ्याकडे चला. हे म्हणलं खड्डे होतं खुडे. ना हळू, खड्डे मग खाली खुडे. बघा, खाली बघा. आता माझी मम्मी गेली होती ना. हा कुठे तुम्हाला सांगितलं होतं ना मी, टुणूक उज्जैनला. टुणूक 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 गेली एकदा. 50 बाऱ्या सांगितलं बाई, माझे गेली माझे गेली. काय झालं? काय नाही चल. आता येईन तवा मस्त पैकी आता उज्जैनचं सगळं घेऊन येईन, प्रसाद हे ते. माझ्यासाठी काय काय आणलं असं. गटुड डोंबलं. काय काय नाही चल खाली बघ. बघ बाई, तुम्ही रेशमी, खाली बघा, हळू. रेशमी पिशवी दी माझ्याकडं आणि नीट चल बाई, दाखव हाताला धर. चल नीट हळूहळू. आणि रेशमी हम्म. ऐक, मी सांगते त्याच्यावर ध्यान ठेव. काय? हे बघ असंच नव्हतं बाई आमचं, असंच नव्हतं. मी कुठं असंच करून असंच चालत आहे. नाही हे बघ तुझं असंच आहे. हे बघ हळूच चालत आहे हे आता. बघ. टाबऱ्याला सांभाळते ना मी. असं 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 तसं नाही रेशमी. असं असं आता धर. थांबा. अगं तुला काय म्हणू, अगं नको तसं करू. मी सांगते असं धर हाताला आणि असं सरळ पाय टाकायचा. तसं नाही, काय नाही होत. माझा ते नातो लय भारी, तो काय ही करीतोय. चुजा आहे ते चुजा. आता जवळ आले बाई, लय भारी वाटतंय. हा. कधी पोहोचन असं झालंय तिथं. रेशमे माझ्या नातवाला मोराचा आवाज ऐकू दे ना. त्यो हा ऐकते ना ते. हाताला धर. आता मला हवा लागली काय? हा. बर हवा लागली पलीकडची. डोंगराची. वातावरण असं खुललंय ना, त्यांनी ते गार वारा. त्यासाठी म्हणलं होतं कार्प घे कानाला बांधाय. नको, फॅशन फॅशन. आता उद्या फॅशन कुठं ती सटकती काय माहित. फॅशन याकडे डिलिव्हरी झाली ना, ह्या माझा जीव खाणार आहे. कारपच बांधन काय काय बांधायला लागणार. गोधडीच गुंडाळून चालत असते. काय हा? काय म्हणते. काय नाही. चल रेशमी, हा कुठून कुठून आलो पाय पाय आपण बघितलं. पण तरी काय वाटलं ते नाही. नाही कधी वाटलं. आलो असं म्हणजे कळलं पण नाही, नाही का. हो. एवढ्या चांगल्या जागी आल्यावरती वाटून तरी का आणि काही. एवढं उंचावर पाणी किती लागलं माहितीये का. किती? अशी चिळकंडी वर गेली. हा ना, महादेवाची कृपा. म्हणजे एवढं डोंगरावर वरती असून सुद्धा. हो. बघा ना केवढा हापशा हे केलाय. आणि पाणी किती आहे भरपूर त्याला. हो ना. मग बापरे, हरण येतात पाणी प्यायला. किती छान ना त्या. भारीच बाई. नको हे करू. नको नाही करू. तुला बघायचं का पाणी. नाही चल. आत्या हा. किती सुंदर. काय आता- छान वाटतंय. पाऊस या लागला, भिजू नको. येऊ द्या ना सर्दीवर. पाऊस. काय भारी मस्त. वाव. आता इथं चप्पल काढा साईडला. हो. खाली पायरी बघ. हा हाताला धरू का. नको बरं. हळूच पाय टाक खाली हळू. वाव आत्या, आधी ना पूजा करून घेऊ आणि मग निवांत हा एकदम नजारा बघूया. पदर घे डोक्यावर. हा विभूती दाखव. विभूती आधी इथं लावायची रेशमा, अशी इथं लावायची अशी महादेव. रेशमे बेलपत्र वाहिलं का. हो. आणि ह्याचा मान आहे आज. कसला. हे मुग आहे ना, हा. मुगाचा. अख्खी धर. मूग. हा आणि पुढच्या सोमवारी आता. जवस आहे. कळालं नाही तर कॅलेंडर मध्ये बघायचं. बर. हा आत्या दिसतंय. हळूच. हा कसलं मस्त आहे. हा आत्या किती छान आहे ना.
रेशमी तो का असं दुधाने अभिषेक करायचा. दर तो काशी बुधी लावायची हा अशी 3 बोट भरून. हो हा इथं ओढ आता ठेव. माळ घालायची. घाल. पलीकडून पकडा. असं सुईचं इकडं तोंड नाही कर. समोरून आहे ना आता. हो इथं हा असं. रेशमे आज 3रा सोमवार आहे. आज मान कशाचा आहे? कशाचा? महादेवाला तर बेलपत्र ह्याचा मान आहे. आणि परत मुठ ह्याची मुगाची. हा तर ते ध्यान ठेवायचं. आणि पुढच्या आणि म्हणजे दर सोमवारी वेगवेगळ्या असतात ना. हो पहिल्यानी तांदळाची नंतर तिळाची अशी एक एक हो सगळं. हो. आता आपले ह्या वेळेस मेन म्हणजे आणि हे बघ हे मुगाचं. काय लाजाळू. लाजाळू नाही शमीचं झाड म्हणते ते. हा तर ह्याला महादेवाला खूप मान आहे याचा. आणि ती बेलपत्र वाढणार. हो आणि ही मूठ अशी धरायची. हे आहे का हे अशी धरायची मूठ अशी. अशी करून अशी व्हायची. अशी करून अशी व्हायची. हा असंच ना. हो मला आता हे लावायचं मला खूप आवडतं. थांब ना त्याच्यावर लाव ना. हा हा बाजरी झाल्यावर झाली तू. त्यात तुम्हाला लावतो. वाकू नको. नाही आत्या एखाद्याला- महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. आत्या किती छान वाटलं खरंच ना. 2 शब्द म्हणले मी. हा तेच म्हटलं. पुढच्या वेळेस ना बघा पुढच्या सोमवारी ना अजून छान अजून काहीतरी ते हो महादेवांचं गाणं पाठ करून येणार. तुमच्यापेक्षा भारी बोलत असते. त्यासाठी वाचित जमणीत असते रेशमी. आता मी म्हातारा माणूस आहे. कधी ध्यानात राहत नाही राहत. तुमच्या ध्यानात राहत नाही असं कधी होईन का? तुमच्या ध्यानात राहत नाही. वा भांडायचं तर सांगावं नाही लागत. काय म्हणली? नाही चला चल रेशमी. आता ते वाटा नाही इकडे सगळं. किळी का? हा ठेव. पाऊस यायला लागला. दर रे बाळा प्रसाद. आत्या बघा ना किती छान वाटतंय. वातावरण कसलं मस्त झालंय ना. इथून मधून वाट आहे रेशमी. जाते खालून. नाही नाही ती सरळ खाली आहे. मी तर जाईन बाई रेशमी. काहीतरी खाऊन घ्या. सकाळ धरून काहीच नाही खाल्लं उपास अजून. अगं उपास असला मला भूकच लागत नाही. आत्या आपण इकडं ना आता श्रावण आहे म्हणून नाही पण असं पण येत जाऊ. पुढच्या वेळेस ना यांना पण घेऊन येऊ. यांना कामामुळे टाइमच भेटत नाही बघा. हे नुसते कामात असतात. आपण तरी घरचं काम करून बाकीचे काही ना काही करतो पण यांना टाइम भेटत नाही. सुट्टी असली तर त्यांना वाटतं आराम करावा हाय की नाही. त्यांचं मन असलं तरी पण त्यांना कुठे येता येते कामामुळं. हा चला हळूहळू पाऊस यायला लागलाय. अजून वातावरण भारी झालंय. चला चल रेशमे. कानाला बांधला असतं तर. नाही नाही काय नाही एवढी हवा नाही आता. चला